हाय फ्रेंड्स, सबियाच्या रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चीजी आलू पराठा। तर यासाठी मी मीडियम साईजचे 4 आलू मी कुकरला चांगले बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे। स्मॅश करायला तुम्ही स्मॅशरचा देखील वापर करू शकता। मी हे ते चमच्यानेच करत आहे। आता हे पोटॅटो आपले स्मॅश झालेले आहेत। तर याच्यामध्ये आता ॲड करायचं आलं, लसूण आणि जिरं याची पेस्ट ही मी बारीक करून घेतलेली होती, ती मी इथे 1 चमचा ॲड केलेली आहे। तसेच एक अर्धा चमचा इतका लाल तिखट, हळद, 1 चमचा इतका गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व घालून हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे आपलं पराठ्याचं मिश्रण आहे, जे आपण पराठ्याच्या मध्ये भरतो ते। तर आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे आपलं पराठ्याचं मिश्रण आता रेडी झालेलं आहे। आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन चांगलं मळून घेतलेलं आहे। पीठ हे आपल्याला मऊच पाहिजे, जास्त घट्ट आपल्याला पीठ मळायचं नाही आहे। आणि याला वरून कोरडं पीठ लावून आपल्याला पहिल्यांदा छोटीशी पोळी लाटायची आणि त्याच्यामध्ये आपलं हे आलूचं मिश्रण स्प्रेड करायचं आणि त्याच्यावरती आपण स्प्रेड करणार आहोत चीज। इथे मी मोझरेला चीज वापरलेला आहे, जो आपण पिझ्झासाठी वापरतो तो चीज आहे। तर याला असं आता वरून बंद करून घ्यायचं। जसं आपण पुरणपोळीला सारण भरतो तशाच पद्धतीने इथे मी पराठ्याला देखील केलेलं आहे। तर कुठली बाजू अशी ओपन दिसत असेल तर यालाही असं चिमटीने बंद करून घ्यायची आणि याला पीठ लावून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं। पराठा हा नेहमी जाड असतो, म्हणून आपण पराठा पातळ न लाटता जाडच लाटायचा। आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि त्याच्यावरती मी तूप स्प्रेड केलेलं आहे। तुम्ही तेल देखील वापरू शकता। आता आपण पराठा या तव्यावर टाकायचा आणि याला दोन्ही बाजूनी चांगलं तूप लावून शेकून घ्यायचं। आता हा आपला पराठा रेडी झालेला आहे। तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर हा झाला आपला चीजी आलू पराठा रेडी आणि त्याच्यासोबतच ही टोमॅटोची चटणी। याची देखील रेसिपी मी कधीतरी आपल्याबरोबर शेअर करीन। तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा बरं का। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। तर हा आलू पराठा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला आवडतो। तर इथे मी पराठा टेस्ट करते आहे। तर हा पराठा एकदम मस्त झालेला आहे। थँक्यू।